ॲनालॉग अर्थात कृत्रिम पनीर आणि दुधापासून बनवलेले पनीर यातील फरक कसा ओळखायचा याचा सांगलीमधील हॉटेलमधून घेतलेला आढावा. राज्यात ॲनालॉग अर्थात कृत्रिम पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशामुळे बाजारातील कृत्रिम पद्धतीनं बनवलेल्या सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र दुधापासून बनवलेल्या पनीरवर बंदी नाही. त्यामुळे कृत्रिम पनीर आणि दुधापासून बनवलेले पनीर यातील फरक कसा ओळखायचा हे महत्त्वाचं झालं. नमस्कार, मी सांगलीमधील द कॅपिटल किचनमध्ये मॅनेजर म्हणून काम करते. 2020 पासून आपलं रेस्टॉरंट आहे सांगलीमध्ये. आपण कसल्याही प्रकारचे इथं केमिकलचं पनीर यूज करत नाही. कृत्रिम पनीर जे आहे ते यूज करत नाही. आपल्याकडे पूर्ण प्युअर दूधपासून जे बनलेलं पनीर असते ते आपल्याकडे यूज केलं जातं. आणि ते ओळखण्यासाठी कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते. कारण जे मलाई पनीर असतं म्हणजे दुधापासून जे प्युअर पनीर बनतं ते एकदम सॉफ्ट असतं. तुम्ही हे बघू शकता, एकदम असं जर बघितलं तर असं एकदम सॉफ्ट लागतं. आणि तेच कृत्रिम जे पनीर असतं एकदम रबरसारखं आणि चिवट असतं. आणि ते जर तुम्ही ऑइलमध्ये फ्राय केलं तर कडक होतं. म्हणजे कस्टमरला पण ते लक्षात येतं की खाताना असं रबरसारखं लागतं. ओळखायला सोपं आहे. ते मलाई पनीर जर असेल ते बिघडतं. एकदम डिशमध्ये तुम्ही घाला, फ्राय केलं तरी खाताना एकदम सॉफ्टनेसपणा लागतो. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.